उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। हॉटेल वेस्टर्न मध्ये अजितदादा दाखल झालेले आहेत। गृह विभागाच्या पश्चिम विभागीय बैठकीला अजित पवारही उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून वेस्टर्न हॉटेल येथे मुक्कामी आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झाले। 2 दिवसांचा अमित शहा यांचा पुणे दौरा आहे आणि पुण्यातल्या हॉटेल वेस्टर्न मध्ये सध्या अमित शहा वास्तव्यास आहेत। सकाळी 10:30 वाजता एकनाथ शिंदे ही अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील अमित शहा यांच्या भेटीसाठी पुण्यातल्या हॉटेल वेस्टर्न मध्ये सध्या दाखल झालेले आहेत। 11 वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि दोनही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या बैठकीसाठी उपस्थित असणार आहेत। की अमित शहा साहेबांबरोबर जी काही शिंदे साहेबांची बैठक आहे ते प्रशासकीय बाबींबरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये जी काही विकासाची कामं चालू आहेत त्याचं प्रेझेंटेशन अमित शहा साहेबांच्या समोर आहे। केंद्रामधनं जास्तीत जास्त निधी कसा आणायचा याबाबतची चर्चा आहे आणि अमित शहा साहेबांच्या शुभ हस्ते 20 लाख लोकांना घरं देण्याचा आजचा उपक्रम आहे आणि मला असं वाटतं की पर्सनल भेटीमध्ये काय चर्चा होईल मला माहित नाही। आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय अजित पवार सध्या दाखल झालेत आणि 10:30 ला एकनाथ शिंदे हे देखील अमित शहांची भेट घेणार आहेत, काय सांगाल? निश्चितच अमित शहांच्या प्रमुख उपस्थितीत थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। पश्चिम विभागीय बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा नगर हवेलीचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील। काही वेळापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील हॉटेल वेस्टिन या ठिकाणी अमित शहांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत। तर थोड्याच वेळात दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीसाठी वेस्टिन हॉटेल या ठिकाणी दाखल होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालपासूनच हॉटेल वेस्टिन या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। आज दिवसभर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अमित शहांच्या सोबत दिवसभर दौऱ्यात असणार आहेत। अमित शहांची ही बैठक साधारणतः दुपारपर्यंत या ठिकाणी चालणार आहे आणि दुपारी 2 वाजता या ठिकाणी वरनं अमित शहा निघतील आणि जनता बँकेचा जो हिरक महोत्सवाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी अमित शहा हे पोहोचणार आहेत आणि त्यानंतर बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी अमित शहांच्या उपस्थितीत पंतप्रधान आवास योजनेतल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप होणार आहे। अशा पद्धतीचा हा संपूर्ण दिवसभरातला अमित शहांचा दौरा असणार आहे। मात्र या संपूर्ण दौऱ्यामध्ये अमित शहांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहे। त्यामुळे आजच्या या दौऱ्यामध्ये या राज्यातल्या राजकीय घडामोडींवरती अमित शहा आणि या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे। कारण राज्यातला पालकमंत्री पदाचा तिढा असू दे किंवा इतर जे काही धनंजय मुंडे यांच्या बाबतीत असो किंवा माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत विरोधकांकडून जो राजीनामा मागितला जातो त्या सगळ्या घडामोडींवरती अमित शहांसोबत काही चर्चा होणार का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर थोड्याच वेळात आता भेट होणार आहे। कालपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हॉटेल वेस्टर्न मध्ये आहेत।